हाय हाय हॅलो. आजची तारीख आहे 16 जुलै 2020. काल माझ्यासोबत जे काही झालं ते चांगलं झालं. ओके, बट हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतात. माझ्या लाईफमध्ये झालं. मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि जे झालंय त्याला आपण बदलू शकत नाही. बट जे आपल्यासोबत झालं त्याच्यावर आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो. मी असं नाही म्हणत की आता ही कंडिशन खूप बेकार आहे. नो, इट्स लाईक व्हॉटएव्हर. बट आता वाजले सकाळचे 8:15 झाले आहे. ओके, 8:15 8:30 वगैरे झाले असेल. मी फ्रेश झालो, दात वगैरे घासले. ओके, पाणी वगैरे पिलो. एव्हरी टाइम मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा व्हॉट आय डू इज जस्ट लाईक आय डोंट नो, इट्स जस्ट लाईक चेकिंग फेसबुक, देन इंस्टाग्राम, आणि त्याच्यानंतर थोडा बहुत वगैरे मग एडिटिंगकडे वळतो वगैरे. बट हे जे प्रोसेस आहे ना हे खूप लेंदी आहे. याच्यामध्ये काही फोकस नाही, काही म्हणजे जे करायचं आहे ते टार्गेट नाही. जस्ट लाईक पुस्तक सुरू व्हायच्या अगोदर, म्हणजे पुस्तक म्हणजे हॅव यू, म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तक बघितलं असेल, बुक बघितलं असेल, त्याच्या समोर इंडेक्स असते. इंडेक्स याने एक प्रकारे की पूर्ण मेमो असते की पुस्तकामध्ये काय आहे. मला असं वाटते की हे आजचा दिवस एक पुस्तक आहे. आणि समज जर आज आपण म्हणजे सकाळी उठल्या आपण इंडेक्सिंग नाही केली, इंडेक्सिंग याने आज मला काय करायचं आहे वगैरे, तर आपण कधी आपल्याला जे वाटते म्हणजे आपला जो वेळ आहे तो प्रोडक्टिव्ह नाही करू शकत. फर्स्ट ऑफ ऑल आतापासून मी जेवढे व्हिडिओ म्हणजे जेवढे मी ऑब्विसली रेकॉर्ड करत जाईल, कारण याच्यामुळे मला वाटते की खूप चांगला फायदा होतो माझा. सो आय डिड रेकॉर्ड. ओके, त्यानंतर कसं आहे की छोटी गोष्टी असो मी रेकॉर्ड करत जाईल. यूट्यूबवर वगैरे अपलोड करण्यासाठी नाही रे, जस्ट लाईक माझ्या रिव्हिजनसाठी. ओके, सो दॅट्स वन. दुसरी गोष्ट अशी आहे की यूट्यूबवर चॅनल्स आहेत, समर के मुखर्जीचं, डीजी फिल्मी, तर यांचे व्हिडिओज पहा, केअरफुली बघ, नोट्स काढ. ऑब्विसली काल मी नोट्स काढल्या आहेत पूर्ण, म्हणजे खूप साऱ्या गोष्टीच्या नोट्स नाही काढले. रिजनल फिल्म्समध्ये कोणकोणत्या गोष्टीचा ॲडव्हान्टेजेस आहे याचे नोट्स नाही काढले, बट त्या गोष्टी लक्षात आहे माझ्या. बट सांगायच्या वेळेस मला नोट्सची गरज असते. सो ऑब्विसली मला नोट्स बनवणं इम्पॉर्टंट आहे. होय, आणि प्रयत्न कर मॅक्स टू मॅक्स व्हिडिओ बघ. ओके, जेणेकरून तुला अजून जास्त हे येईल. आणि रेकॉर्ड कर ऑब्विसली. आणि जर तू बोर वगैरे झाला तर तू यूट्यूबवर आहे बाकीचे चॅनल्स वगैरे, गेम प्ले आहे किंवा हलकं एखादी पिक्चर आहे तो बघ. ओके, फोर्स नाही करत आहे मी की तू पिक्चर नको करू, कारण अशी आपल्याकडे सिच्युएशन येते जिथे आपण खूप जास्त बोर होऊन जातो. तर तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी स्वतःचं एक एंटरटेनमेंट म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. या म्हणजे जस्ट लाईक मी पण कधी खूप जास्त टायर्ड होऊन जातो, आणि जर मी टायर्ड झालो, रिलॅक्स नाही झालो, तर मग माझ्या समोरचं काम हे बसून जाते. सो जर रिलॅक्स व्हायचं असेल तर घे, रिलॅक्स घे. येस, बट माझा म्हणण्याचा हाच उद्देश आहे की तू खूप जास्त वेळ टाइमपास नको करू. येस, युजली माझा वेळ कसा जातो असंच टाइमपास करण्यामध्ये, फेसबुक, इंस्टाग्राम, आणि त्याच्यानंतर मग कम्प्युटरवर काही फारशा काड्या करणं वगैरे. सो दॅट इज नॉट गुड. येस, मला असं वाटते की आपल्यापाशी हे लॉकडाऊन पिरियड आहे, मी दिवसभर घरी आहे, तर या गोष्टीचा मी फायदा घेतला पाहिजे. सो येस, सो आज काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल यूट्यूबचे व्हिडिओ बघ. ओके, नोट्स काढ आणि त्याला रेकॉर्ड कर. आणि दुसरी गोष्ट आहे की त्या मनजित सिंगला फोन लाव 11 वाजता आणि त्याच्यासोबत बोल.
आणि दुपारी समजा थोडासा बोर वगैरे झाला तर कधी पिक्चर पहा म्हणजे झोपू नको. समजा झोप लागली तर झोप म्हणा, असं मी फोर्स नाही करत की झोपू नको. बट काल मी किती वाजता झोपलो, काल मी जस्ट गेल्याबरोबर झोपलो. आय वॉज लाईक मी 2 वाजता सरळ गेलो आणि झोपलो तर 7 वाजेपर्यंत. सो ऑलमोस्ट तरी मी 5.5 घंटेची झोप घेतली आहे. ओके, 2 घंटे झोप तर ओके ठीक आहे. दुपारी 2 घंटे झोप एसेन्शियल आहे. सो आय विल स्लीप हिअर. ओके, बट ट्राय टू मेक युअर डे मेक्स रिअली प्रोडक्टिव्ह. श्रुती टोपेचा जो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ आपण आज नाही रेकॉर्ड करू, कारण का माझी मेंटॅलिटी नाही आज आहे. कारण कसं आहे की मला जोपर्यंत माझा पैसा येत नाही तोपर्यंत मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये राहील आणि तुम्ही काम करू शकणार नाही. मला कसं पैसे हवेच ऑब्विसली. मी असं नाही आजही करू शकतो म्हणा, बट कसं आहे की यस, हे थोडंसं हे पैशाचं मॅटर तुझं क्लिअर होऊ दे, त्यानंतरच मी या सगळ्या गोष्टीकडे वळेल. ओके, सो हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ऑब्विसली नॉट. दिस इज दी मॉर्निंग वॉक. म्हणजे जस्ट लाईक मला जे वाटते ते रेकॉर्ड करतो. मला असं फारसं काही महत्त्वाचं नाही की मी त्याला काय नाव देऊ. सो दिस इज द एंड. दिस इज दी I don't know what is it. I just want to speak, that's it. And thank you.